तुम्हाला माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे शनिवार। शनिवारी मी घराची डीप क्लिनिंग करत असते। असं म्हणतात शनिवारी आपल्या घराची साफसफाई केल्याने आपल्या घरामध्ये जाळजळमट असतील ते काढल्यामुळे आपल्या घरामधली साडेसाती ही बाहेर निघून जाते। तर त्यामुळे आम्ही काय करतो, शनिवारी सगळे मिळून घराची डीप क्लिनिंग करतो। तर सकाळी शनिवारी उठल्यापासून आम्ही कामाला लागलो। तर माझा भाऊ बाहेर झाडांचा पालापाचोळा पडलाय ना, तो झाडून घेत होता आणि मला नवरोबाने तोपर्यंत डोक्याला केसाला तेल लावून दिलं। कारण मी 8 दिवसातून एकदाच तेल लावते डोक्याला आणि एकच तासभर ठेवते फक्त आणि केस धुवून काढते। तर तेल लावून दिलं त्यांनी मला आणि मग माझ्या भावानी आणि नवरोबानी सोफा पुढे ओढला आणि सोफा मागच्या सुद्धा जाळ्या झालेल्या असतात त्या सुद्धा ते झटकून काढत होते। कारण उन्हाळा चालू आहे ना, धूळ भरपूर बसती आणि छोट्या छोट्या कातिंगी असतात ना, त्या जाळ करतात कानेकोपऱ्याला। तर सोफा मागे सुद्धा भरपूर जाळ्या असतात आणि सोफ्याखाली सुद्धा आपल्याला व्यवस्थित झाडून घेता येत नाही। झाडून म्हणजे घेतो आपण, पण कानेकोपऱ्यात व्यवस्थित ते झाडता येत नाही। तर 8 दिवसातून असं थोडंसं क्लिनिंग केली की छान म्हणजे मनालाही छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं घर पण। तर त्यांनी सोफा पाठीमागचं मला झटकून दिलं आणि त्यानंतर सोफा सुद्धा व्यवस्थित करून दिला। मी सोफा झटकून घेतला कारण उन्हाळा चालू आहे ना, 8-10 दिवसातून मग सोफा मी धुण्यासाठी काढते, पण तरी पण खूप धूळ बसती। खिडक्या आपण गरम होतो त्यामुळं उघडतो आणि त्याच्यातून हवा पास होते, पण आमच्याकडं मोकळं वातावरण आहे ना, तर इतकी धूळ असते ना, भरपूर धूळ बसती। तर तुम्ही बघू शकता मी असं झटकते ना, तर अशी धूळ उडती। तर आता मे महिना संपतच आलाय आणि जून महिना लागणार आहे। तर लवकरच पावसाळा चालू होईल। तर उन्हाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये काय होतं, पाखरं खिडक्यांच्यात घरटे करतात आणि घरटे केल्यामुळे ते गवत आहे ना, खिडक्यांच्या छिद्रामध्ये जाऊन बसतं किंवा उन्हाळ्यामध्ये धूळ उडती, तर धूळ सुद्धा त्या छिद्रांच्यात जाऊन बसते खिडक्यांच्यात। आणि पाऊस झाला ना, मग काय होतं, पावसाचं पाणी त्या खिडक्यांच्यातून त्या छिद्राच्यातून बाहेर पास होत नाही आणि सगळं पाणी मग आपल्या घरामध्ये येतं आणि सगळीकडे पाणीच होतं। तर एखाद्या शनिवारी हे घरी असतात नसतात, मग मला साफसफाई करावी लागते मुलांना घेऊन। तर नवरोबा काय म्हणले, मी अनिशा आज घरी आहेस तर तुला मी खिडक्या साफ करून देतो आणि माझी इकडे तिकडे जर ड्युटी लागली तर तुला एकटीलाच करत बसावे लागेल सगळं, त्यामुळे मी तुला खिडक्या साफ करून देतो। कारण पावसाळा तर आता जवळच आलेला आहे। तर घराच्या खिडक्या भरपूर येतात, तेवढ्या साफ करायच्या होत्या। तर नवरोबा म्हणले मी साफ करतो, बाकीचं तू कर। तर खिडक्यामध्ये कचरा असा पॅक जाऊन बसतो ना, मग त्यांनी काय केलं, असं ब्रशनी थोडंसं खुरचटलं त्याला आणि सगळं धूळ मोकळी केली। कारण त्याची थोडासा पाऊस झाला होता ना, पावसामुळे ती माती एकदम असं पॅक जाऊन बसली आणि मग ती काही निघतच नव्हती व्हॅक्यूम क्लिनरनी। मग त्यांनी ब्रशनी थोडंसं असं मोकळी केली माती आणि व्हॅक्यूम क्लिनरनी मग त्यांनी ओढून घेतले सगळं। तर नवरोबा आणि माझा भाऊ खिडक्यांची सफाई करत होते, तोपर्यंत मोठा मुलगा माझा सगळ्या फर्निचरची सगळ्या घराची डस्टिंग करत होता आणि त्यानंतर मग माझ्या भावाने घेतली फरची पुसायला। तर गरम पाणी घेत असतो आम्ही फरची पुसायला। 8-10 दिवसातून मी पुसते आणि त्यानंतर रोज मग माझा भाऊ पुसत असतो। तर मॉबनी फरची पुसायला मला आवडत नाही, त्यामुळे त्यांनी मॉबला कपडा गुंडाळला होता। आता माझं बाकीचं काम आवरलं होतं, बेसिन वगैरे घासून झाल्या माझ्या आणि त्यानंतर म्हटलं दोन्ही बाथरूम टॉयलेट बाथरूम सगळं घासून घ्यावा। कारण अंघोळीच्या आधी टॉयलेट बाथरूम घासून घेतलं ना बरं पडतं, नाहीतर मग अंघोळीच्या नंतर आपण बाथरूम घासलं ना, तर दिवसभर असं एकदम कसतरी वाटतं, पारुसं वाटतं आणि संध्याकाळी आपण दिवाबत्ती पण करत असतो ना, तर तसेच आपले हात लागले जातात। त्यामुळे कधी पण आपण अंघोळीच्या आधीच टॉयलेट बाथरूम घासून घ्यायचं। आता बाथरूम घासून झालं आणि अंघोळ करून दिवाबत्ती करून घ्यावं म्हणलं। आता हे पहा मिरग देवता आहे, तर कुठून तरी आले ते आणि मंदिरामध्ये जाऊन बसले। डायरेक्ट म्हणतात की माझी पूजा करा। बघा मी म्हणजे पूजेला सगळे देव काढले खाली, तर एका देवाचा टाकी ना, टाकाखाली जाऊन बसलेले होते ते। तर यांना पण आता आपण हळदी कुंकू वाहू। आणि यांची पूजा करून यांना सुखरूप बाहेर सोडू हवेला। तर पावसाळ्यामध्ये आपण नाही म्हणत का, मिरुग नक्षत्र लागले तर ते मिरुग म्हणून किडा निघतो। तर पहिल्या काळामध्ये मी पाहायचे माझी आजी, आई, नंतर सासू, असं ते किडा दिसला ना मिरुग नक्षत्रामध्ये, त्याला हळदी कुंकू व्हायचे आणि त्याला बाहेर सोडायचे, त्याला अजिबात मारत नव्हते। तर देवाच्या स्वरूपामध्ये असतो म्हणतात ते। तर त्यांना सुद्धा मी हळदी कुंकू लावलं आणि त्या किड्याला बाहेर सोडलं आणि दिवाबत्ती करून घेतली। तर सगळे देव मी खाली घेतले, त्यांना अंघोळ घातली
आणि त्यांना स्थान देऊन पुन्हा दिवाबत्ती सगळी करून घेतली आणि नित्यसेवा पण झाली आणि मग आता बाकीच्या कामाला सुरुवात करावं म्हणलं. तर माझी दिवाबत्ती मी करत होते तोपर्यंत बाकीच्या सगळ्यांचं कुठं ना कुठं काही ना काही काम चालू होतं. तर छोटा मुलगा आणि नवरोबा त्याचं रूम सेट करत होते. तर आता एकाचे 12वीचे पुस्तकं, एकाचे 10वीचे पुस्तकं, ते जुनी पुस्तकं सगळे ते बाहेर काढत होते आणि नवीन पुस्तकांना जागा करत होते आता ते. तर रद्दी म्हटले बाहेर देऊन टाकू, कारण घरामध्ये रद्दी अडगळीचं सामान सुद्धा ठेवलेलं चांगलं नसतं, त्याने सुद्धा शनिदोष वाढला जातो. आणि मुलांच्या रूममध्ये शक्यतो बिना कामाची पुस्तकं हे जास्तीचे ठेवू नयेत. तर बिना कामाची पुस्तकं आम्ही सगळे बाहेर काढत असतो. तर आता त्यांच्या परीक्षा झाल्यात, रिझल्ट पण लागलाय दोघांचा आणि त्यांचे जे पहिले पुस्तकं आहेत ते म्हणलं रद्दीमध्ये देऊन टाकावा. तर तेच रूम सेट करावा म्हटलं मुलांचा आता, कारण मुलांना फ्रेश असं रूम असलं ना अभ्यासासाठी तर त्यांचं मन पण लागतं अभ्यास करायला. तर माझा छोटा मुलगा जेईची तयारी करतोय आणि मोठा मुलगा माझा डी फार्मसीची तयारी करतोय. तर दोघं पण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करतात. त्यामुळे मी काय करते, एकाला त्यांच्या रूममध्ये अभ्यासाला बसवते आणि एकाला हॉलमध्ये अभ्यासासाठी बसवत असते, किंवा मग मी जर कामात असले तर माझ्या रूममध्ये त्याला अभ्यासासाठी बसवत असते. म्हणजे काय होतं, एकमेकामुळं डिस्टर्ब होत नाही. तर नवरोबा आणि छोटा मुलगा पुस्तकं चेक करत होते, तर त्यांनी मला सांगितलं त्यांच्या रूममधलं काही असेल तर ते बाहेर काढून टाक, सगळं काहीच नको ठेवू इथं, सगळं रूम मोकळं करून टाक. तर मुलांच्या रूमची साफसफाई झाली. त्यानंतर वरचं जिन्यामध्ये भरपूर सामान ठेवलं होतं, कांदे, लसूण सगळं. आणि कांदे थोडेसे सडले होते ना आता गरमीमुळं, तर तिथं थोडासा वास सुटला होता. तर ते काय बोलले, आपण कांदे बाहेर सुकायला टाकू हवेला. तर त्यामधले सडलेले कांदे आहेत ते सुद्धा काढू आणि चांगले कांदे आपण बाहेर सुकायला घालू. तर त्यांना मी काय म्हणलं, खूप ऊन झालंय, आपण 3-4 वाजता संध्याकाळी थोडंसं ऊन उतरलं ना मग कांदे निवडू जरा, मग काम करू बाकीचं. आता थोडंसं जेवण करा आणि आराम करा. तर नाही म्हणले, लगेच काम करून घ्यायचं, नंतर मला कंटाळा आला ना मी काहीच नसतो करत. तर असा आहे माझा नवरोबा, तर लय डेंजर आहे. तर मग त्यांनी आम्हाला परत कामाला लावलं. मुलं नाही आले वरती, मुलं बसले अभ्यास करत. पण माझा भाऊ, मी आणि नवरोबा तिघांनी मग तेवढे कांदे निवडले आणि पुन्हा मग ते दुसरीकडं सुकत घातले थोडेसे, कारण ओलेच कांदे होते ते ना, तर ते पटकन सडले, गोणीमध्येच होते त्यामुळं. तर कांद्यांचं कसं ना, तर आपण कसं सहज म्हणतो, एक कांदा सडका असला त्या शेजारी दुसरा जरी कांदा ठेवला ना आपण तर तो पण सडला जातो. तर त्याच प्रकारे असतं. तर थोडे कांदे सडलेले होते त्यामध्ये, तर चांगले कांद्यांना सुद्धा त्याची सड लागली असते, त्यामुळे म्हटलं निवडून काढावा. तर कांदे निवडून आम्ही थोडेसे हवेलाच घातले वरती वाळायला. तर इतकी हवा चालू होती ना, तर ते हवेमुळं काय झालं, वरचा दरवाजा आम्ही उघडला ना कांदे बाहेर टेरेसवर नेण्यासाठी, तर त्याचा सगळा कचरा आतमध्ये तो उडून आला जिन्यावरून खाली. तर घराची साफसफाई झालेली, काही उपयोग झाला नाही. जिन्यावरून सगळा त्याचे टारपाले वगैरे खाली उडून आले. तर ते मला पुन्हा झाडून घ्यावं लागलं. तर झाडून घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. तर मंडळी, हे पहा, साहेब बसलेत आता पाण्याला राखण. तर पाणी तसं व्यवस्थित येत नाही, त्यामुळे पाण्याला लावली मोटर आणि महाराज बसलेत पाण्याला राखण. हे बघा, संसारिक माणूस आहे आमचा. आणि इथून असं कनेक्शन घेतलं आम्ही आणि त्यानंतर इथं हे पहा अशी मोटर बसवली पाण्याच्या कनेक्शनला. तर हे आणलं असं मोटरीचं घर, पण ते खाली पडतंय सारखं, त्याला असं बांधावं लागेल व्यवस्थित. तर इथून येतंय पाणी आणि अशी केली तर फिटिंग. तर मुळाड्यांचं पाणी आम्हाला, तर इथून असे घेतलंय आम्ही आणि हौदामध्ये सोडलंय. तर आता उन्हाळ्यामुळं काय होतंय, लोक सगळे मोटरी लावतात आणि मग आम्हाला खाली इकडं पाणीच येत नाही. त्यामुळं मग आता आम्ही पण मोटरीचा जुगाड केला आणि मोटर लावून पाणी आम्ही पण घेतोत मग. तर आता उन्हाळ्यामुळं सगळेच लोक मोटरी लावतात पाणी आल्यावर पाण्याला, आणि मग आमच्या इकडे ना थोडंसं कमी पाणी येतं खाली. तर आत्तापर्यंत आम्ही मोटर नव्हतं लावत, पण आता आम्ही जरा पाणीचे त्यामुळे आम्ही पण मोटर लावली आणि पाण्याचा जुगाड केलं आहे. तर आम्हाला पण आता बऱ्यापैकी पाणी यायला लागले. आणि हवा तर इतकी सुटली ना, हवा बरोबर उन्हाच्या झळाया पण लागत आहेत. तर बाहेर असं उभंच राहावं वाटत नाही. तर झाडांना पण असं उन्हाळ्यात
आमच्या जाळ्या लागायचे, नंतर ते सुद्धा दुपारी असं सुकल्यावानी होते. तर पाणी भरून झालं आणि त्यानंतर मग थोडंसं झोपले मी 1-1.5 तास आणि त्यानंतर उठल्यानंतर बाकीचं काम राहिलेलं ते करून घ्यावं म्हटलं. तर मॅट टाकायचं राहिलं होतं, मॅट टाकून घेतलं. तर उन्हाळ्यामुळे ना या मॅटला अजिबात चव राहत नाही, इतकी धूळ असते ना. तर 3-4 दिवसाला जरी धुतलं तरी नको नाही, या मॅटला खूप धूळ असते त्याच्यावरती. तर ते मॅट मी टाकलं आणि त्यानंतर आता बेडशीटसुद्धा बदलून घेते म्हटलं. कारण उन्हाळ्यामुळं ना खूप दाट बेडशीट बदलावी लागतात. धुळीने खूप खराब होतात त्यामुळं. तर मग मी बेडशीट बदलून घेतले. तर असा गेला माझा आजचा दिवस शनिवारचा. अशी मी क्लीनिंग करत असते शनिवारी. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा ताईंनो. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.